महत्वाची बैठक झाली आहे सर. काय खाली नेमकं खाली एक जा, सांगा. खाली गेल्यावर बोलू नाही तर गरज सर खाली या कोण खाली आम्ही सगळे मीडिया बरोबरच आहोत. मीडिया आज काय खाली महत्वाची येते ना बैठक सगळं. झाली आहे, काय नेमकं सांगणार तुम्ही? बरं जे आहे साखर आणि कांदा या दोन विषयावर फार सखोल चर्चा आमच्याकडे मंत्री किंवा आमदारांनी सगळ्यांनी केली आणि त्याच्यावर काय काय उपाय करता येईल हे पण त्यांनी सुचवलं. काही उपाय त्यांनी ताबडतोब सांगितलं, हे चांगल्या उपाय आपल्याला सुचवलेले आहेत आणि 8-10 दिवसामध्ये आम्ही याचा पूर्ण विचार करून काय आपल्याला जास्तीत जास्त चांगलं करता येईल त्याचा निश्चितपणे जे आहे निर्णय घेऊ. तर कांद्याच्या बाबतीत नेमकं काय एक सोल्युशन निघालं आहे? आंब्यांना घेऊन काय एकदम अचानक जो आहे ऑल ऑफ अ सडन तुम्ही एक्सपोर्ट बंद करू नका, त्याच्यामुळे व्यापारी शृंखला तुटते आणि 2250 रुपये जे मिनिमम सपोर्ट प्राईस त्यांना द्या. 3000 रुपयेपर्यंत हस्तक्षेप करू नका. 3000 ते 4000 झाला तर त्यांचा जो आहे काय का 3000 ते 4000 झाला भाव तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईस त्याला लागू करा आणि 4 ते 5000 गेला तर एक्सपोर्ट ड्युटी पण लावा. 5000च्या पुढे गेला की मग तुम्ही बॅन करा, पण नाहीतर तुम्ही कधी पण बॅन करताय बरोबर नाही. सर जागा वाटपाच्या संदर्भात पण कुठे चर्चा, राजकीय कोणती चर्चा झाली? नाही तिथे राजकीय काही चर्चा नाही. बरं सर, काल महत्त्वाच्या बैठकी काल झाल्या आहेत राज्यात. नेमकं काय तुम्ही सांगणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही लोक नाराज आहेत असं सांगितलं. हे असं आहे की आपापल्या घरामध्ये तुमच्या टी व्ही चॅनलमध्ये काही ना काही थोडंसंच आहे, नाराज कोण असतात, काहीतरी बोलतात, काय त्याच्यामध्ये काही विशेष काय नाही, म्हणजे काय फार मोठं काही भांडण झालं असं नाही. पण आता नाराजगी दूर झाली आहे का? 100% नाराज नव्हतोच. हे जे फार चुकीचे काही काही वेळेला जे आहे त्यांनी मीडियाने चालवलं ते फार प्रफुल्ल चुकीचं आहे. पटेल आणि सुनील तटकरे नाराज होते असं समजून येत होतं. प्रफुल्ल पटेल सुनील काही तटकरे आणि कामा काल सुनील तटकरे आले होते, पण प्रफुल्ल पटेल काही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आम्हाला सुनील तटकरे एकदा भाषण त्यांनी केलं, परत ते काही बोलायला जास्त लागलं. आम्हाला समन्वय समितीची मीटिंग होती, आम्ही त्यांना म्हटलं प्लीज जरा थोडंसं लवकर समाप्त करा. विधान परिषदेला घेऊन जागा वाटपाच्या संदर्भात सगळ्या तिढा जे सुटले गेले ते आता मुख्यमंत्री आणि बाकीचे आहेत ना DCMचे सांगतील तुम्हाला. एक जागा दिली जाते तर चालेल का? ते मान्य आहे का? मला माहिती नाही, मला वाटतं की 4-5 जागा मिळतील आम्हाला.